शो टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघतोय ती लिटिल चॅम्प्सची वसंतोत्सवातली धमाल गाणी। पुण्यातल्या वसंतोत्सवात लिटिल चॅम्प्सनी पहिल्यांदा परफॉर्मन्स केला आणि त्यांनी आपला हा आनंद IBN लोकमत बरोबर साजरा केला। पुण्याच्या रसिकांसमोर मी सारेगमप सुरू व्हायच्या आधी परफॉर्म केलं होतं बरेचदा, पण वसंतोत्सव इतक्या मोठ्या कार्यक्रमात कधीच नव्हतं केलं। तर यावेळेस आम्हाला राहुल देशपांडेंमुळे ही संधी मिळाली, तर त्यांचे खूप आभार आमच्या सगळ्यांकडून। आणि गायला आम्हाला खूप मजा आली आणि पुणेकरांनी छान प्रतिसाद दिला आणि एन्करेज केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार। खूप छान वाटलं, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आम्हाला गायला मिळालं, खूप आनंद झाला। ती गाणी सगळ्यांना खूप आवडतात, तिथला रिस्पॉन्स कसा वाटला? छान वाटला, मस्त वाटलं गाताना। हो। तुला आता काय नाना पाटेकरांसारखा माणूस तुझा फॅन झाला, त्याच्याबरोबर नाचले, तुझं खूप कौतुक केलं होतं त्यांनी मागे, पण तुला कसं वाटतंय आता एवढा मोठा माणूस तुझ्यासाठी म्हणजे खूप त्यांनी आनंदाने म्हणजे खूप आनंद झाला होता त्यांना आमच्या गाणं ऐकून आणि खूप छान कार्यक्रम झाला आहे। लोक पण पुण्याचे खूप ऐकायला खूप हे आहेत, त्यांना काही खटकलं की ते एकदा हे करतात, त्याच्यामुळे त्यांनाही खूप आवडलं आमचं गाणं। आणि वसंतराव देशपांडेंचे नातू राहुल देशपांडे यांनी आम्हाला या वसंतोत्सवात गायची संधी दिली, त्याच्यामुळे त्यांचे आभार। वसंतोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमामध्ये गाऊन आम्हाला खूप छान वाटलं व वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीमध्ये हा कार्यक्रम होतो, तर त्यामुळे म्हणजे आम्हाला इथे गायची संधी मिळाली, त्यामुळे आम्ही राहुल देशपांडे दादाला खूप धन्यवाद देतो। तुझा अनुभव कसा होता, रिस्पॉन्स कसा वाटला? मी आता पुण्यात माझं सादरीकरण तिसऱ्यांदाच आहे, त्यामुळे मला थोडासा अनुभव होता, पण आम्ही सगळ्यांनी तसं ठरवलं होतं की पुण्याचे रसिक हे कांचन आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासमोर चांगलं गायचंच। आम्ही इतरही ठिकाणी चांगलं गातो, पण त्यांच्यासमोर सुद्धा चांगलं गायचंच आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे सगळं देवाच्या कृपेने व्यवस्थित झालं, त्यामुळे आणि आमचं गाणंही पुणेकरांना आवडलं आणि त्यांनी खूप रिस्पॉन्स दिला आणि वसंतोत्सव हा खूप मोठ्या कार्यक्रमामध्ये वसंतोत्सवासारख्या खूप मोठ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला गायची संधी दिल्याबद्दल राहुल देशपांडे यांचे आभार। थँक्यू। या सर्व लिटिल चॅम्प्समध्ये सर्वात जास्त जर कोणी खुश असेल तर ती आहे आळंदीची कार्तिकी गायकवाड, कारण कार्तिकीला खुद्द नाना पाटेकरांबरोबर स्टेज शेअर करायला मिळाला। नाना ही कार्तिकीच्या गाण्यावर मनसोक्त नाचले। लगेच सुरू झेंडा भल्या काय म्हणायचं, काही चुकलं का आमचं यांचा कार्यक्रम ठेवून? छान। थँक्यू। शो टाइमच्या उत्सव लिटिल चॅम्प्सचा या खास कार्यक्रमात आज इतकंच। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत।